कुणाचा कोण डोन्या माहिती नाही आम्हाला. उतारतो वय झालेलं काय बोलतो पोरं ऐकायला तयार नाही. आणि त्याचा याला त्या डोन्या गावड्याला तर हा गावच्या दैवाला वचन देऊन आणले गावा कोलवाडीला. अरे डोन्याचं चांगलं करतो कल्याण करतो म्हणून वचन देऊन घेऊन आलोय कोलवाडीला. काय तू चांगलं करतो म्हणून घेऊन आलोय मला इकडे. आणि त्या जाग्याला पोरं ऐकायला तयार नाही. या नरोबा गावड्यानं आता म्हटलं गावाचं पडलं काय पाच गोळा पडे म्हणला. आता पंच पाहिजे गोळा करायला आणि प्रकारे काय घडला ते जायला. या गावात कोलवाडीला या नरोबा गावड्यानं 5 पंच गोळा केलं रे बाबा त्या खडकाच्या माळाला. 5 पंच नारुबान गोळा केलं. याचा न्याय निवाडा पाहिजे करायला मात्र त्या जायला. खडकाच्या माळाला 5 पंच गोळा झालं. आणि या नरोबा गावड्याच्या घरवाड्याचा कशा पद्धतीने बाबा न्याय निवाडा चालू केला. न्याय निवाडा चालला ते जायला. बघा गावाच्या पंचाने न्याय चालू केला. काय नाही म्हणलं जो काय देव आहे तो कन्नगुरु गावड्याचाच आहे म्हणलं. एवढं म्हणल्यानंतर प्रकार काय घडला ते जायला. घरवाड्यात काय या डोन्याचा संबंध नाही. शेळ्या मेंढ्यात डोन्याचा संबंध नाही आणि देव देवळात सुद्धा काही संबंध नाही म्हणलं. एवढं म्हणून त्या डोल्याच लागल्यात करायला. गावातल्या लोकांनी असा न्याय केला. मग डोन्याला काय वाटून द्यायचं काय द्यायचं. बघा या नारोबा गावड्याला चिंता पडली जीवाला रे बाबा गावात कोलवाडीला. अरे वचन घेऊन आलो या त्या डोन्याला. काय तर डोन्याला दिलं पाहिजे म्हणून त्या नारोबा गावड्याला जायला. शेळ्या मेंढ्याचा गरीब देव देवाला कन्नगुरु गावड्याच्या सोन्याने केला. आणि या डोन्याच्या पत्रात काहीतरी घालायला पाहिजे म्हणून सर शेवटाला मात्र जायला. कारण या पोराला उपलब्ध सोडून चालणार नाही. करणार रे का म्हणून या नारायण गावड्याने काय रे दिलं डोन्या गावड्याच्या वाटणीला. डोन्या रे माझ्या डोन्या माझ्या भंडाऱ्याचा वाट त्या डोन्याच्या सोन्यानं काय केलं मागणी द्या जायला. किती केलं तरी सावत्र मुलगा असला तरी याच्या वाटणीला चांगलं काहीतरी द्यायचं मला. म्हणून आरोबाने सर शेवटाला मागणी द्या जायला. तिने रेगी कांबळा भंडाऱ्याचा वाटवा नागल बंद्या येऊन या डोन्या गावड्याच्या वाटणीला दिला रे बाबा गावा कोलवाडीला. गाव चला डोन्याच्या सोद्यानं केलं. बाप धर्माचा बोलतो या त्या डोन्या गावड्याला. बघा पण या नारोबा गावड्यानं या डोन्या गावड्याचं दोन्ही हाताचं 4 हात केलेलं होतं म्हणजे त्याचं लग्न केलेलं होतं. आणि त्या जाग्याला बाबांनी सांगितलं बाबा या भंडाऱ्याच्या जीवावर जिकडे तुझा पुढा तिकडे बुडून फोडा
अलम तुला काबीज करून खाऊन सांगितलं होतं डोण्या गावड्याला. म्हणून त्या बापाच्या नेमा परमान जायला या गावा कोलवाडीला हो डोण्या गावड्यानं काय केलं? काय केलं मात्र जायला कारण विठ्ठुगुरूच्या रावळातनं वनगुरु गावड्यानं त्याला बाहेर काढला होता. आणि त्या जाग्याला त्यावेळी डोण्या गावडा या विठ्ठुगुरूच्या रावळाच्या मागल्या बाजूला जाऊन ढेंगामध्ये मान घालून हुंदक्यानं दाटला रे बाबा त्या ठिकाण्याला. त्या गारावळाच्या पाठीमागल्या बाजूला दाटल्याला डोन्या गोंगत मान घालून बसल्याला त्या पहिल्या सतयोगाला वाईट वाटे जीवाला वाईट वाटे जीवाला डोन्या माझ्या गावच्या बसल्याला त्या पहिल्या सतयोगाला. पण या गावा कोलवाडीला वाशी नगराचा कोळंब्याचा बाळ चापू मामा नावाचा ऐतवाऱ्या दिवसाला वाशीत हार करायचा फुलाचा. आणि त्या जाग्याला आणि विठ्ठुगुरूच्या रावळाला गावा कोलवाडीला ऐतवाऱ्या दिवसाला यायचा असा भीतीचा नेम चालला होता त्याचा. नियम त्या मामाचा चालल्याला परत त्या दिवच्या दिवसाला फुलाचा हरोला घेतल्याला संगतीला. चापू मायानं काय केलं? फुलाचा हरोला संगतीला घेतला आणि कोलवाडीची वाट धरली आणि जाऊन पोचला त्या विठ्ठल देवाच्या रावळाला. जो काय हरुला आणलेला होता या विठ्ठल देवाच्या रावळामध्ये जोडीच्या देवाच्या हरुला गाठला. त्या दोन देवाला हरुला घातला. देवाकडे नजर टाकली बघतोय तर काय दिसतंय त्या मामाला. देवाला हार घातला. पण हे रोज तिथीचा नेम झालेला होता चापू मायाचा त्या देवजुडीच्या देवाला हार आणायचा. आणि त्या जाग्याला रोजचा पुजारी कोण होता? डोन्या गावडा. बरोबर आहे बघा. रोज येतो बघतो म्हणला डोन्या देवाचा मला भंडारा लावत्याला. पण आज म्हटला मला डोन्या पुजारी कुठं मला नजर पडत नाही का म्हणला. अरे पुजारी माझा कुठं दिसना मला कुठं डोन्या गेला असं म्हणून त्या चापू मामानं काय केलं त्या जाग्याला. आणल्याला हरुला विठ्ठू बिरूला घातला. जुडीच्या देवाचं दर्शन घेतलं. पण त्या दिवशी पुजारी वेगळं दिसू लागलं देवा या चापू मायाला. डोन्यानं दिसता दुसऱ्याचा पुजारी दिसत्या चापू मामाला. रोज त्या चापू मायाचा डोन्याचा जीवावर जीव बसलेला होता. म्हणून तो चापू माळे काय बोलतोय त्या पुजाऱ्याला. अरे बाबानू अरे म्हटलं मी इतके दिवस येतोय म्हणला या गावात कोलवाडीला. पण म्हटलं आज तुम्ही वेगळं पुजारी दिसायला लागला. काय बनलं माझा नियमाचा डोन्या कुठे मला दिसना देवाला. अरे माझा डोन्या कुठं मला दिसना. माझा रोजचा पुजारी कुठं मला नजर पडेना. कुठे गेला डोन्या माझा मला सांगशील का देवाला. गुरु गावडं काय सांगतात माहिती का चापू माळ्याला. काय बोलत होतं त्यावेळेला. बोलायाला लागेल लागेल सांगायला लागेल. माझ्या मामाला
नाव विचारतोस म्हणाला बरोबर आहे आणि आणि मला त्या डोण्याचा तेवढा काही संबंध नाही बरं का आम्ही सांगतो एवढा ऐक मात्री त्याचा याला हे देव आमचा आहे आणि आम्ही त्या देवाचा आहे म्हणून लागले तवा कुणाचा कोण डोल्या माहिती नाही आम्हाला डोण्या गावड्याला आम्ही हात पार केला म्हणजे गावात कुठं गेलाय काय माहित नाही आम्हाला जाऊन बघ मात्री त्याचा याला बघा या चापू माळ्याला थोडीचे देवाचं दर्शन घेतलं भंडारा लिहाला आणि इटू विरुद्ध राहुल्या चापू माळ्यानं सोडलं आणि एडा मारण्यासाठी त्यो चापू माली त्याचा याला या डोल्या गावड्याचा शोध करू लागला रे बाबा खडकाच्या माळाला खडकाच्या मालाला रावलाच्या भवतन त्यो मामा लागला फिरायला मात्री त्याचा याला अरे माझा डोण्या पुजारी कुठे मला नगर पडेल म्हणून डोण्याचा शोध करू लागला खडकाच्या माळाला वला याला याला गेला डोल्या, वला याला गेला डोल्या, डोल्या माझा रे गावडा डोल्या, डोल्या माझा रे गा. देवा याच्या रे मागेल बाबा, हिंडत या फिरत, हिंडत या फिरत, माझा मामा रे चांद बाबा गेला पुजाऱ्याच्या जवळ जवळ गा. पुजाऱ्याच्या जवळ जवळ पुण्याला बघतो या गा. लंडक्यानं दाटेला मारी बोलत बोलत गा. चापू मारी बोलत बोलत गा. काय प्रकार लागला घडायला त्याचा गेला रोजचा कोळंब्याचा जीव आहा. चापू माळ्यात आणि डोण्याचा जीवावर जीव बसलेला अरे कुठं डोन्या नजर पडना मला त्याचा गेला देवळाच्या मागे जाऊन बघतोय तर डोण्या पुजारी ढेंगामध्ये माल घालून हुंडक्यानं दाटलेला नेत्रानं चापू माळ्यात फुलक्यानं त्यो दाटल्याला जसं चापू मामाला बघितलं तसा बसल्याला डोण्यात झट ध्यान उठला मात्री त्याचा गेला चापू माळे म्हणतोय अरे डोण्या आहा. अरे एवढं वाईट वाटून येण्याचं काय कारण सांगितलं म्हटलं मला एवढं म्हणल्या नंतर मात्री त्याचा हे गेला चापू माळे मामा आहा. काय सांगायचं तुला काय लागलाय म्हणायला त्याचा गेला सावत रे भावानी घात माझा केला सावत रे भावानी घात माझा केला बोलवाडीला गावा बोलवाडीला चापू मारे दादा काय सांगायचं तुला काय लागला म्हणायला या सावत्र भावाने म्हटला माझा घात केला म्हटला केसानं गळा माझा कापला त्याचा गेला धर्माच्या बापाने माझा सांभाळ केला हे खराय म्हटला आणि त्याचा गेला पण भाऊ काय म्हणतात आहा. इथं नाही राहायचं इथं नाही राहायचं. घेऊन दारा जायचं. देवा करावं
काय लागला या म्हणायला रमाच्या बापाला सांभाळ केला भंडाऱ्याचा वाटवा शिंदगी कमळा नागरबंदी येतो माझ्या संगतीला गेला खराय मोठा पर माझ्या धर्माच्या भावाने त्याला सावत्र भावाने घात माझा केला त्याचा नगरा माझा कापला त्याला बापानं काय सांगितले मला या भंडाऱ्याच्या जीवावर तुमच्या नावावरती मागून थांब सांगितले मला योत कामाने भंडाऱ्याचा वाटवा गा दिला मला वाटणीला हे चापू माले मामा काय सांगायचं तुला काय करायचं आता सांग मला त्याला जर म्हणला या भंडाऱ्याच्या जीवावर आणि विठू गुरुच्या नावावर जर म्हणला भक्ती गोळा करायला जायचं म्हटलं घरात गा बाय माझ्या संगतीला त्याला बाबानं माझ्या सुन्यातच चार केला हे घरात माझ्या संगतीला कसा जायचा सांगा मी भगतीला त्याला जरा बिराड द्यायचं भद्र भक्तीला म्हणतात तर या कांड्या मुलकाला जे दुनिया नाव ठेवून लागला बोलायाला बघा लागेल मामा सांगतो आई तुला काय रडवाल्या सांगत म्हणला गरज आहे म्हणला माझ्या संगतीला कुठे जाऊ बघत तिला जग दुनिया लोक नाव ठेवतील मला आणि त्या जाग्याला म्हणला भक्तीला गेलो पुजारी म्हणतील मला अरे बायका उठ्या पुजारी आला म्हणतील माती त्या जाग्याला पळंब्याच्या बाळानं चापू मारे मामानं या डोल्या गावड्याला काय धीरीला रे गावा कोरवाडीला अरे काळजी नको डोल्या तुझ्या जीवाला तुझी घरात घेऊन जातो अशी नगराला पोटचं नव पाठचं मी म्हणतो त्याला याला करतो म्हणला ती सांग का काळजी डोल्या तुझ्या जीवाला मात्री त्याला याला देवाच्या जीवावर तू म्हणला बाबा आलं दुनिया मागून खाऊ शकतो म्हणला जा डोल्या काय हरकत नाही साधीर द्या मामानं त्या डोल्या गावड्याला या डोल्या गावड्याने काय केलं रे बाबा गावा कोरवाडीला काय प्रकारे केला त्या पहिल्या सदेवगाला देवळाच्या मागे ज्यावेळी बसलेला होता आता चापू माळे विराट नतून ते वाशी नगराला तर आजार लागला त्या डोण्याच्या ध्याई पिंडाला या डोल्या गावड्यानं बसलेली जागा सोडली बोला गायाला लागला या
देवाच्या रावणामध्ये निघून गेला आणि काय केलं मात्र त्या जाग्याला धुळीच्या देवाचं दर्शन घेतलं धुळी गुडघे टेकलं आणि त्या जाग्याला वाटव्यामध्ये हात घातला 14 विद्या भंडारा विठुगुरूच्या अंगावर टाकला अरे देवाचं नाव घेतलं दोन देवाच्या अंगावर भांडारा टाकला त्या जाग्याला या विठुगुरूच्या नावाने चांग भला बोला ओ, चांग भला बोलल्यावर चांगलंच होणार आणि त्या जाग्याला या देवानू माझ्या धावण्याला धावावं म्हणला माझ्या अडचणीच्या काळाला तुम्ही उभा राहायला पाहिजे म्हणू लागला माझ्या संग देवा यावं नवसला कोण्याला त्या देवाला या जोडीच्या देवाचं दर्शन घेतलं धर्माच्या बापाचा निरोप घेतला आणि डोल्या गावड्यानं कोलवाडी नगार सोडायला चालू केलं त्या ठिकाणाला गावागाव कोलवाडे सोडलं नाही तो डोन्या बाहेर पडला मात्र त्या जाग्याला विराट चापू मला घेऊन गेला या वासऱ्या घराला आणि त्या जाग्याला डोल्या माझा गावडा डोल्या माझा गावडा निघून गेला मारे गावाला देवाचा जुडियाच्या देवाचा धावा करून गेला माझ्या भगवान माझ्या भगवाना माझ्या नारायणा माझ्या सायाला अरण्या मुलगा पुजाऱ्याच्या बाळाने कोलवाडी सोडले गेला कुठे गेला काय प्रकार लागला घडायला त्या जाग्याला बघा ओ या डोल्या गावड्यानं कोलवाडी नगार सोडलं बावन बिरद आपल्या सांजू सांध्याला लावलं आणि त्या जाग्याला जाता बी जाता पुजाऱ्याचा भाग लिहून गेला कोणत्या जाग्याला अरे जाऊन पोचला गाव कोलवाडी सोडली शिवाच्या बाहेर पडला आणि इंग्लिशच्या हात दिला तो डोन्या पडला त्या जाग्याला बघा ह्यो बावन बिरदाचा पुजारी आणि त्या जाग्याला त्यावेळी निघून गेला त्यावेळी येतेली जातालीची का आडवी तुडवी लोक होती ते काय करतो माहितीये का काय लागले करायला मात्र त्या जाग्याला पायाला गेली पडायला पायाला गेली पडायला पायाला गेली पडायला जीवाला कोड पडले जीवाला कोड या कोड पडले जीवाला माझ्या गावण्याला डोड पडलं जीवाला माझ्या पाया लागली पडायला देवा करावं काही देवा करावं हात घातला वाटवे हात घातला लावू लागला भंडारा लावू लागला वायाचा भंडारा वाया नाही जाणार
घडायला त्याचा गेला तो 14 विद्या भंडारा आहा दोन्या गवड्या काय करणार त्याला गेला या लोकासनी लावायला त्याचा गेला काय लोक आडवीतली येतेली देवाचा पुजारी म्हणून ह्या डोन्या गावड्याच्या पाया पडू लागले त्याचं पाय धरू लागले बाबा ही लोक पायाला गेली पडायला काय करावं म्हणून डोण्यानं काय केलं त्याचा गेला वाटव्यामध्ये हात घातला ओ 14 विद्या भंडारा कपाळ भरून लावू लागला लोकांनी त्या ठिकाण्याला जसा भंडारा लावतो या लोकाला भगवंताचा भंडारा वाया कसा जाईल त्याचा गेला आता तुम्ही आम्ही आहा जर एखाद्या मोठ्या देवाचा जर पुजारी जर आपल्या भंडारा लावला तर तुम्ही आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे भक्ती त्या वाटव्यात घालतो का नाही काय असेल ते बघा आणि त्या जाग्याला तसं या डोन्या गावड्याच्या वाटव्यामध्ये आहा काय शक्तीप्रमाणे भक्ती चवली पावली वाटव्यात घालू लागलो बाबा त्या ठिकाणी डोल्या माझ्या गावड्याला रे डोल्या माझ्या गावड्याला रे भक्ती लागली जमायला रे. भक्ती लागली जमायला रे. भक्ती लागली जमायला रे. भक्ती लागली ना जमायला रे. कोण देत पावली पावली रे कोण देतो आधी रे. कोण देतो या रुपयाला माझ्या या गावड्याला रे दोन्या माझ्या या गावड्याला रे तुम्ही लागली जमायला रे भक्ती लागली जमायला रे या गावाला रे इंगळीच या गावाला रे दोन्या गावड्यानं काय केलं कोलवाडी नगर सोडलं म्हणजे पट्टण करून ते गाव सोडलं आणि इंगळीच्या हातीला डोण्या गेला त्याचा गेला कोण्या डोन्या गावड्याला कोण रे भगत आडवाला त्या तिंगरी गावाला अरे मांगाचा बघत डोण्याच्या हडवाला स्वतःची जाळी ऐकायला गेलं बरोबर आहे प्रकार काय घडला मात्र त्याचा गेला दिवसभर त्यानं जे काय तरट दोऱ्या ऐकून आहा जे काय राहिलेलं शेवटचं जाळं होत त्या जाग्याला डोन्या गावड्याचं दर्शन घेतलं डोन्या गावड्याने कपाळवरून भंडारा लावला अरे भंडारा मला पुजाऱ्यानं लावला त्याचा गेला अरे म्हणला या पुजाऱ्याचा भंडारा म्हणला फुकट कसा लिहायचा म्हणला काय तर दिलं पाहिजे भक्तीला म्हणून त्या मांगाच्या बालानं त्याचा गेला जे काय राहिलेलं जाळं होतं ते पुजाऱ्याच्या सोन्याने केलं डोल्या माझ्या या गावड्याला डोन्या माझ्या या गावड्याला भक्ती रे झाली या पहिली भक्ती रे झाली या वयाचा भंडारा वाया नाही रे जाणारे भंडारा आवलं रे वंगारे द्यावलं रे वंगारे आवण्याला धावत्यात नवसाला पावत्यात आवण्याला धावत्यात नवसाला पावत्यात जुडियाचं द्यावं ग जुडियाचं द्यावं काय प्रकार लागला घडायला त्याचा गेला या इंगळी गावामध्ये पहिली भक्ती या डोन्या गावड्याला जाळ्याची झाली मांगाच्या बाळा चाल्याची बघती झाली डोण्याला मांगाच्या बाळाची बरोबर आहे मांग भेटावा पांग फेटावा तसा पांग डोण्याचा फेटून चालला रात्री त्याचा गेला बघा आहा या डोन्या गावड्याला तिथून पुढं
शक्तीप्रमाणे भक्ती गोळावू लागली बाबा त्या ठिकाणी कोण रेत चवली कोण पावली कोण दिली कोण रुपया दिला गेलं डोण्याला या डोना गावड्याला या भंडाऱ्याच्या जीवावर या इतर बिरूच्या नावावर शक्तीप्रमाणे भक्ती जमा होऊ लागली रे बाबा त्या ठिकाण्याला आला भगती लागली पुजाऱ्याला समाधीला. प्रकार काय घडला मात्र द्याला गेला निघून कुठे गेला कुठे गेला बाबा अरे देवला कारण द्या बघाया मुलकाला कारण या बघाया मुलकाला लांबया दुरया पल्याला लांबया दुरया पल्याला अरंड्या बघाया मुलकाला गगने लागली जमायला अरे कोण्या रे माझ्या या गावड्याला कोण्या रे माझ्या या गावड्याला पैशाने वाटेवा भरला पैशाने वाटेवा भरला जाऊया आला एक पाते लोक बसल्या ऐकते रसया वविला इतल्या मोरल्या भागाला जरा स्टॉप करतो जरा स्टॉप करतो